सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। बेलापूर उक्कलगाव रोडवरील वाबळे वस्तीवर 6 संशयित इसम चोरीच्या उद्देशाने 6 चोरटे दबा धरून बसले असल्याचं लक्षात येताच एका शेतकऱ्याने परवानाधारक बंदुकीतून फायर करून त्यांना पळवून नेल्याची घटना काल सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। तालुक्यातील बेलापूरसह प्रवरा नदीकाठच्या परिसरात सलग 3 दिवसांपासून संशयित चोरट्यांच्या हालचालींनी नागरिकांची झोप उडाली आहे। रात्रीच्या वेळी आकाशात फिरणारे ड्रोन, दुचाकी व 4 चाकीमधून फिरणारे अनोळखी इसम आणि रस्त्यावर दबा धरून बसलेल्या घटनामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दवणगाव तसेच सातभाई वसाहत परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात एकच वेळी 3 ड्रोन फिरताना दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। संगमनेर तालुक्याचे सुपुत्र व तमाशा लोककलेसाठी आपले जीवन समर्पित करणारे ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांचा दिल्लीत सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला। राष्ट्रपती भवनात हा गौरव सोहळा पार पडला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडेकर यांना तमाशा या लोककला प्रकारातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल आणि या कलेचं जतन आणि संवर्धन केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला। जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मागील वर्षातील 134 प्रकरणाचे तब्बल 2,65,00,000 रुपयांचे अनुदान रखडलाय। निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे संबंधित कुटुंबांमध्ये नाराजी आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। योजनेचे कामकाज ऑनलाईन असलं तरी अनुदान मात्र ऑफलाईनच राहिले आहे। शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास त्यांच्या कुटुंबाला तातडीने आधार मिळावा या उद्देशाने शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत सानुग्रह मदत दिली जाते। वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या परराज्य व्यापार महासंचालनाने अधिसूचना काढून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत व पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीस बंदी घातली आहे। हा आदेश ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारीस अरिष्टात ढकलणारा आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान महासभा व श्रमिक शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष राजेंद्र बावके यांनी दिली आहे। प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटलंय की देशांतर्गत साखरेच्या किमती वाढण्यास मर्यादा घालणे व अल निनोच्या प्रभावास तोंड देण्याची तयारी म्हणून सदर हा निर्णय घेतला आहे। याबाबतची अधिसूचना 13 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आली असून याची अंमलबजावणी त्वरित करण्यास सुरुवात झाली आहे। पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेत उभा करण्यात आलेल्या काही टपऱ्यांना सोमवारी सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला। शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत काही अतिक्रमणधारकांनी हटवलेल्या टपऱ्या जुन्या बसस्थानक परिसरात आणून ठेवल्या होत्या। सोमवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानकातून शेवगाव रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या कचऱ्याला आग लागण्यात आली होती। या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केलं आणि जवळ उभ्या असलेल्या टपऱ्यांनी आगीचा विळखा घेतला। सह्याद्री टॉप 10 मध्ये ही छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अत्याचार, मारहाण व चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत औरंगपूर येथील एका महिलेने सोमवारी सायंकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर आपल्या मुलासह आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलीस व होमगार्ड यांनी तत्परता दाखवत दोघांनाही रोखल्याने अनर्थ टळला।
औरंगपूरची संबंधित महिला व तिचा मुलगा सायंकाळी 7च्या सुमारास पोलीस ठाण्यासमोर आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणा दिल्या. त्यानंतर अचानक त्यांनी अंगावर ज्वलनशील द्रव ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. जामखेड तालुक्याच्या सीमेवरील साकत शिवारात तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन 2 बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. या घटनेत बैलगाडीत असलेले 5 जण थोडक्यात बचावले. संभाजी नवनाथ वराट हे शेती मशागतीच्या कामासाठी साकत कडभनवाडी येथे बार्ले शिवारात बैलगाडीने जात होते. त्यांच्यासोबत शहाजी महादेव वराट, संगीता शहाजी वराट, सोहम संभाजी वराट आणि एकनाथ नारायण वराट असे 5 जण होते. रस्त्यावर विजेची तार तुटून पडलेली असताना बैलाचा त्या तारेला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोन्ही बैल जागीच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे एका दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 3 भावांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. महेश गोरक्षनाथ सानप आणि ओमकार गोरक्षनाथ सानप अशी मृत्यू झालेल्या 2 भावांची नावे आहेत. एकाच घरातील 2 भावांचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 1 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण तिगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिगाव परिसरातील एका मोठ्या दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी परिसरातील मुलांची नेहमी वर्दळ असते. वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव गंगा व श्रीरामपूर येथील वाळू तस्करीच्या 2 गटात गोदावरी पात्रात शनिवारी रात्री तुफान हाणामारी झाली. तू आमचे लोकेशन महसूल व पोलिसांना कळवतो या संशयातून हा राडा झाला. यावेळी तुला निलेश शेंडगे सारखे संपवतो असं म्हणत श्रीरामपूरच्या नगरसेवकाने गावठी पिस्तुलातून 2 गोळ्या झाडल्या. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात श्रीरामपूरचे नगरसेवक अर्जुन खुशाल दाभाडे यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगाव मतदारसंघात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वारे झालं. त्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, झाडे कोसळली, फळबागांसह पिकांचं नुकसान झालं. तसंच काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता. बाधित गावांना भेट देत आमदार आशुतोष काळे यांनी झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाकडून सुरू असलेल्या पंचनाम्याचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळे यांनी माहिती जाणून घेतली. प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एवढ्यावरच न थांबता रविवारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.